आनंद वाटतो, यातला 70% निधी, बरोबर आहे देवाने, ते 70% निधी मी मुख्यमंत्री असताना दिलेला आहे या मिळा बस स्थानकासहित. आणि जर 19 साली विरोधी पक्षनेता व्हावं लागलं नसतं तर दत्तक पिता काय करू शकतो हे नाशिककरांना निश्चितपणे दाखवून दिलं असतं. पण आता हरकत नाही, पुन्हा सरकार आलंय. आपले एकनाथरावजी शिंदे हे मुख्यमंत्री झाले आहेत, अजितदादा देखील आमच्या सोबत आहेत आणि मंचावरची नेते मंडळी सोबत आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये नाशिकचा चेहरा बदलण्याकरता निश्चितपणे आपण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काम करू. खरं म्हणजे नाशिकची भूमी आमच्याकरता ही वंदनाची भूमी आहे. याचं कारण प्रभू श्रीरामांचा सर्वाधिक काळ वनवासातला कुठे जर गेला असेल तर तो या नाशिकच्या भूमीमध्ये गेलेला आहे. आणि म्हणून प्रभू श्रीराम जे आमचे आराध्य दैवत आहेत, जे मर्यादा पुरुषोत्तम आहेत, जशी त्यांची अवधनगरी महत्वाची आहे तेवढीच त्यांच्या संपूर्ण जीवनामध्ये हे नाशिक महत्वाचं आहे. आणि आमचं तर पक्का आहे, जो राम का नहीं वो हमारे काम का नहीं. त्याच्यामुळे प्रभू श्रीरामांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या या नगरीमध्ये, या ठिकाणी ही जपाची भूमी आहे, ही तपाची भूमी आहे, सामर्थ्याची भूमी आहे. अशा या जाज्वल्य हिंदुत्व सांगणाऱ्या सावरकरांचा देखील ज्या भूमीशी संबंध आहे अशा प्रकारची भूमी आहे. आणि आपल्याला माहिती आहे की माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी अयोध्येमध्ये रामललांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याकरता 11 दिवसाचं अनुष्ठान केलं आणि त्या अनुष्ठानाची सुरुवात आपल्या नाशिकपासून केली. इतकी महत्वाची अशा प्रकारची ही भूमी आपल्याला या ठिकाणी आहे. आणि म्हणूनच आता दादांनी जो उल्लेख केला, आजच मी इथले कलेक्टर असतील, म्युनिसिपल कमिशनर असतील, इथले आमचे पोलीस आयुक्त असतील, या सगळ्यांना सूचना दिल्या आणि त्यांना सांगितलं की 2027 साली कुंभमेळा येतोय. मागचा कुंभमेळा आपण केला, कुठलीही दुर्घटना होऊ दिली नाही, अतिशय चांगला कुंभमेळा झाला. पण कुंभमेळा हा ज्यावेळेस आपण करतो